मंडळी, पहिल्या वारीला काय मी लय आगाव बोललो काय बुवांना? अरे एवढा प्रेमान कधी तुम्ही मला बोललेलाच ना. अरे तरी जर एवढा बोललो असेल तर बुवा एवढा त्रास जर होतोय तर बारी कशी करायचा हा प्रश्न आहे. मी यांना काय वाईट बोललो काय? तुम्ही सांगा, नाही तर किती आणलो? 100 रुपये आणलो. प्राणी मित्र ग्रुपचे सुरेश गोरे माऊली फरमाईश चल ग बहिणी चलत आहे. अहो नाही, आपल्या वारीला घेऊया. इथं 7 मिनिटात गोवांना बोलायचं. 200 रुपयाचं पारितोषिक. तर आता एक लगेच मुकडा घेतो. मेटकरे नो फक्त पडदा अडवू नका. अवगुण दुर्गुण पाहिली जवळून भेटलीच वाटेवारी. अगं बाय पुता म्हटलं माहेराज गेलो, माहेराजनं आणली गौरीला मटण दिलं, तरी पण नवऱ्याच्या कानात टिंबट टिंबा असं कसं चलेगा? आम्ही काय अंडोवंडो आहे काय? अरे जलने वाले को ते एक कायदा म्हणतात ना, अरे बोलने वाले के दुआ जलने वाले के दुआ, बोलने वाले के दुआ जलने वाले के दुआ, सबका इज्जत करता लांबो रे बुवा भेंडे ऐसा बोलते. अरे एवढा प्रमाण शक्तीवाल्यांना कोण बोललेलाच नाही हो. हे परेलो त्याचं तुमची वाणी तिथंच ठेवा. मी काय जाणार एवढं बोललेलं नाही. अवगुण दुर्गुण पाहिली जवळून भेटलीच वाटेवारी. अरे कितीही चांगली असली तरी वाट पायात शोभते वारी. अरे कितीही चांगली असली तरी वाट पायात शोभते वारी. अवगुण दुर्गुण पाहिली जवळून भेटलीच वाटेवारी. अवगुण दुर्गुण पाहिली जवळून भेटलीच वाटेवारी. मी हव करेन मग ताव करेन, मी तुम्हाला पिवळी करेन, तुमची पिवळी करेन. अरे पिवळी करेन म्हणजे तुम्ही जादूगर आहे? जादूगर आहे? जादूवाला माझा टोपीवर पेटीवर कुठं आहे ना जादूवाला? तो काय जादूवाला आहे? मी त्यांना एकच म्हटलं, सुरुवातीला म्हणतात मी तुमची बायको आणि माझं हे महादेव असं तर म्हणतात. मग जर माझी तू पिवळी केलीस धुवायला तुला लागणार. अरे कपडे कोणी धुवायचं? कोण धुवायचं? राजेश बोल एवढा घाणेरडा का करून घ्या तुम्ही आयुष्यात? पिवळे धुतील कसं? तुम्ही इमॅजिन करा, राजा श्रीकांत सप्तस्वरांचा बादशाह उर्फ पिवळीला धुतो. अरे कसं वाटतंय? नॉन सायन्स. दुसरं गाणं. आवड मला ज्याची मी ध्यानाचं आणलं. अरे उगाच करते बडी बडी बाता. अरे कळली लायकी समोर येतात आणि म्हणतात बघा आज पूर्ण सूर गेले. अरे सुरातलं काहीतरी कळत असेल ना, हे सांगतात बेसूर. माझी भारी ऐकून बघा, जशी स्केल दिलेली आहे तशी गालेली आहे. अरे लांबोरे बुवा येडवाकडे घेतो, लांबोरे बुवा येडवाकडे घालतो, लांबोरे बुवा येडेवाडे चाली लावतो. मग एवढं तुम्ही शान सुरांचं भाष्या, 7 सुरांचा भाष्या माझ्या कानागानाची चाल दिली. काय चाल दिली? ती चाल माझी आहे, मी स्वतः लिहिली आहे, स्वतः कंपोज केलेली आहे. ती काय नाही जमली? शाहीर नका तुम्ही मला कळकणा लावू. नाही तर पहिल्या वारीपासून सगळ्या स्तवान गाण गावलान माझ्या स्वतःच्या चाली लावीन आणि तुम्हाला सांगेन ह्याच्या चालीत द्या. जर लावायचं असेल, तुम्हाला वाटलं ना पिवळं पिवळं करेन पिवळं करेन, तुम्हाला जर लढायचं असेल ह्या युक्तिवादावर तुमच्या कवीने किंवा कवीनं मी काय गोवाना म्हणत नाही, पण दादा तुम्ही या, तुम्ही एखादी गोष्ट लिहून दाखवा. आयोजकांनी एखादी गोष्ट लिहून दाखवायची, त्यांनी एखादा विषय द्यायचा आणि सांगायचा त्याच्यावर लिही. अरे शीघ्र कवित्व म्हणतात शक्तिसुरातल्या सगळ्यात मोठी गोष्ट शीघ्र कवित्व. ज्याच्याकडे शीघ्र कवित्व नाही मग 2 दिवसानं उत्तर देणार, 3 दिवसानं उत्तर देणार, हे नाही सांगायचं शीघ्र कवित्व. नाही तर अरे बोलणार तुमच्या म्हणजे ह्याच्यात 500 आहेत पोरं. हे पर्यंत तुम्हाला एखादा उभा केला तर शिवाय काय तुम्ही देणार नाही? म्हणतात बारी माझी आवडली नाही, खाल्ला आवाजाला नाही आवडली, गोवा पैसा द्या परत यायचं, पैसा द्या परत. उगाच करते वाडी वाडी वाटा, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. उगाच करते वाडी वाडी वाटा, कळली लायकी समोर येता.
माझ्या नकाची सर तुला ग कधीच येणार नाही. हे बाई अग कधीच येणार नाही. तुम्ही माझी बरोबरी अग कधीच होणार नाही. तुझी माझी बरोबरी अग कधीच होणार नाही. तुझी माझी बरोबरी अग कधीच होणार नाही. तुझी माझी बरोबरी अग कधीच होणार नाही. उगाच करते बडी बडी बात कळली लायची समोर येतात. उगाच करते बडी बडी बात कळली लायची समोर येतात. माझ्या नकाची सर तुला कधीच येणार नाही. अग कधीच येणार नाही. तुझी माझी बरोबरी अग कधीच होणार 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 नाही. या ठिकाणी श्री महेश मनोहर चव्हाण जेजे हॉस्पिटल खेड कशेडी रत्नागिरी जिल्हा रहिवासी मंडळ उपाध्यक्ष 500 रुपयाचं पारितोषिक आणलंय. आणि नितीन गावडे माऊली आलेले आहेत. 500 रुपयाचं पारितोषिक मानाचा मोजा भेट कर माऊली. 2 मिनिटं थांबा. पडदा पडू नका. बोलण्यासारखा भरपूर आहे. हे म्हणतात रात्रीला कोंबडा दे. काला काला कोंबडा लाल शिरगोळीचा लेकिन उसके साथ एक तलंग भी काटता है. यू नो तलंग मिनी कोंबडी या तलकेच्यात मंडरा आहे. ज्याचे खावे पोळी त्याची वाजवावी टाळी या मंडळाचे शब्द. हे गेली 2 वर्ष माझ्या बरोबर ही पोरं जीवाचं रान करतायत. माझा वेदो बाकी सगळी मंडळी 2 शब्द मंडळावरती. आमचे पंकजदा काताळे त्यांची चाल आहे. चंद्रभागेती उभा राहिला लावलात जीव हा आयुष्यभरा. लावलात जीव हा आयुष्यभरा. कोंडवाडी हनुमान मंडळ मायेचा झरा. कोंडवाडी हनुमान मंडळ मायेचा झरा. लावलात जीव हा आयुष्यभरा. लावलात जीव हा आयुष्यभरा. कोंडवाडी हनुमान मंडळ मायेचा झरा. लावलात जीव हा आयुष्यभरा. लावलात जीव हा आयुष्यभरा. ही 6 मिनिटं होती ना. फक्त अजून 6 मिनिटं मिळाली. बोनी 20 मिनिटं काढली तरी बारी काय करतात ती बोल दाखवली असती. अरे 2020चा बादशाह आहे आपण. अंडू म्हणतो समजा. हा फक्त 18 वर्षाचा पोरगा. परत तुम्हाला एकच सांगतो, वयाची 25वी वयपर्यंत अजिबात आगावगिरी करायची नाही. आगीशी खेळायचं नाही, पाण्याशी खेळायचं नाही. परवा खेळात 2 जण गेले. त्या बाईकची स्पर्धा बिर्धा लावायची नाही. लेकांनी तुम्हाला मोठं करायला 80 वर्षाला काय केले ना. आणि आत्ता कुठं आशेचा किरण आलेला आहे. ते म्हातारे तिकडे गावाला बसलेत ना. म्हातारे सगळं आयुष्य तुमच्या नजरेकडे, त्यांच्या नजरेत फक्त तुमचं आयुष्य आहे. 18 वर्षाचा आमचा पोरगा, माझा भाचा, परवाच्या दिवशी पोलावर चढला. नवीन MSC कामाला लागला. शॉक लागला, वर्ण पडला, जागेवर पोरगा गेला. 19 वर्षाचा पोरगा. हे म्हणतात ना मी रात्रभर प्रवासात होतो. मी 3 दिवस आता गावाला होतो. रात्री आलो 1 वाजता आणि बारीक होतो. एक श्रद्धांजली तुमच्या साक्षीनं गातोय आणि बारीक होतो. कसा काळाचा घाला आला आमचा गौरव सोडून गेला. कसा काळाचा घाला आला आमचा गौरव सोडून गेला. माझ्या गोजिऱ्या लाडक्या फुला. माझ्या गोजिऱ्या लाडक्या फुला. कशी श्रद्धांजली वाहू मी तुला. कशी श्रद्धांजली वाहू मी तुला. कसा काळाचा घाला आला आमचा गौरव सोडून गेला. कसा काळाचा घाला आला आमचा गौरव सोडून गेला. माझ्या गोजिऱ्या लाडक्या फुला. माझ्या गोजिऱ्या लाडक्या फुला. कशी श्रद्धांजली वाहू मी तुला. कशी श्रद्धा